तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत। जवळपास किती 10,000 कोटी रुपये, 10,000 कोटी। काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही, तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत। हा माझा जाहीर आरोप आहे। गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला, बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते। 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती। म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय। अन्याय तुमच्या मनामध्ये आहे, महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला। हे जे राजकारण चाललेलं आहे, म्हणून मी जे काय म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सुतराम संबंध नाहीये, सुतराम संबंध नाहीये। याला प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे, बचत महोत्सव, बचतोत्सव। जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता। नेहरूने लावला होता का जीएसटी? गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला। 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात। म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला, कुठला तो आज का एमएलए का काहीतरी पिक्चर आहे। त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची। ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील। तुले कितना चाहते हो? नहीं दुगना करना चाहता हूं। नहीं ठीक है आप तिगना कर दो, तिप्पट करा। सगळे आजूबाजू सांगतात हो तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील। आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांगू उतर नाही तो।